या पृथ्वीवर असं प्रेम केलं. प्रभू रामचंद्राची आख्यायिका राजा भरताच्या पुढे मांडली तर भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी यमधर्माला सांगितलं, यमधर्म महाराज, सात्विकाच्या बाबतीत माझी यादी बऱ्यापैकी प्रचंड विस्तृत आहे, श्रुत आहे आणि मोठी आहे, पण मी पण एका माथाऱ्याच्या ताब्यात होतो. बोलीला वाल्मिक तैशेची करेन, म्हणून मला काही काही गोष्टी कराव्या लागल्या, पण मी भरताच्या बरोबरीला नाही बसू शकत. भरताच्या बरोबरीला जर बसायचं असेल तर किराताचं पोरग मीच मारलं आणि जिवंत करण्यासाठी प्रेत अयोध्येत बाई घेऊन आली, पण माझा नाकार ठरला, मला नाही उठिता आलं, मीही अपूर्ण ठरलो. रावणाचा पुत्र इंद्रजित मी आमच्या दादानी लखनलालजीनं मारला. जिवंत करण्यासाठी लक्ष्मणाने अपेक्षा व्यक्त केली, पण मी त्यालाही करू शकलो नाही. पण राजा भरताच्या बाबतीत प्राणी जरी एखादा सात्विक असेल आणि तो मृत्यू पावला असेल, मृत्यू राजहंसाचा थवा होता. एका साधूच्या आश्रमाच्या पुढे सुंदरस सरोवर आहे आबा, त्या सरोवरात राजहंस खेळत होती, क्रीडा करत होती. राजहंसाच्या वेगवेगळ्या जाती सांगितल्या. आपण एकच म्हणतो, दुधन पाणी वेगळं करतो तोच राजहंस नाही सुमळ्या, त्याचं चलणं सुद्धा महिमेत असलं पाहिजे, तो राजहंस वेगळा. विठाला विठाला. म्हणून आपल्याकडं सुद्धा चांगलं कीर्तन करतू, चांगलं गातू, चांगलं वाजितू म्हणूनच राजहंस नाही, घरी गेल्यावर बी नीट वागायला पाहिजे, कारण त्याचं महिमेतलं चालणं अशा राजहंसाचे थवे होते. आणि पारधी जात नाही, पारधी शिकार करणारा एक आगळा वेगळा व्यक्ती. आणि त्या शिकाराने जाळं फेकलं, सरोवर भरून जाळं फेकलं. मुक्त अवस्थेत राजहंस त्याच्यात अडकले, जाळं बंद केलं, गाठोडं बांधलं आणि तो पारधी राजहंसाला घेऊन जात होता. घेऊन गेला. सना 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 जिवंतपणी पंख उपटले आणि एका श्रीमंत राजाला ते पंख विकून टाकले. पूर्वीच्या काळातले वैभवशाली लोक राजहंसाच्या पंखाच्या गादीवर झोपत होते, राजहंसाच्या पंखाच्या गादीवर. हो, लांबून जर पाहिलं तर कोंबडीचं आणि राजहंसाचं पग सारखंच दिसतं ढवळ्या. लांबून पाहिल्यावर सारखंच दिसतं. पण कोंबडीचं पग जर विस्त्यात टाकलं तर घंटाभर उपरनं बांधावं लागतं, इतका कुजट वास त्याचा. दुसरी गोष्ट, जाऊ द्या आता पुढचं नको जास्त सांगणं, पुन्हा नंतर लोक म्हणायचे याला कोंबड्या जास्त कळत आहेत का काय. असे इचकिनार लोक असते ना, आपल्याला पुरावा देण्यासाठी पाहिजे, बाकी काय त्याला. राजहंसाच्या पंखाची क्षमता. वैभवशाली लोक झोपत होते म्हणजे फुगीरपणाचं लक्षण नाही, ते शरीरातले त्वचेचे जितके आजार आहेत तितके आजार संपवायची ताकद राजहंसाच्या पंखात होती. एवढी मोठी शक्ती. पूर्वीच्या काळात मोठ्या लोकांच्या पलंगाला माचवे जे होते का, ठावे पाय होते का पलंगाचे, ते हत्तीच्या दाताचे होते. हस्तिदंत येती तलकपाती पदाचारुहु. तलकप म्हणजे पलंग, हत्तीच्या दाताचे. हत्तीच्या दातातला एक सद्गुण आहे, तुम्ही ज्या ठिकाणी दूषित भूमीवर जरी तुम्ही तो पलंग टाकला तर त्या ठिकाणचे दूषित योग कसल्याही प्रकारचे तुमच्याकडे स्वीकार अर्जित होत नाहीत, अशी त्या दातातली ताकद असते. ही मोठी लोक त्याच्याकरता ती वैभवात जीवन जगत होती. राजहंसाची पंख कधी पवित्र आहे, त्याची वासना संपल्याच्या नंतर जे आपण मत्या गळून पडतात का, ते पंख तुमच्या आमच्यासाठी पोषक असतात. त्यानं राजहंस पकडले,
जिवंत राजहंसाची पंख तोडली, पोतं भरलं, गाठोडं बांधलं, एका राजाला देऊन टाकलं. राजहंसाच्या जीवनात प्रपंच काही मर्यादित वेळेत पुरता असतो आणि राजहंसाचा प्रपंच आटोपल्याच्या नंतर राजहंसाचे 40% पंख खाली पडत असतात. म्हणजे कामना विरहित पंख, कामना विरहित असे पंख ज्या वेळेला खाली पडत असतात त्यावेळेला सर्वसामान्य नालायकाच्या अंगातले सुद्धा दोष संपवत असतात. इतकी त्या पंखात ताकद, इतकी त्या पंखात. राजहंस मृत्यू पडले. साधू होते. शिष्यानं सांगितलं, गुरुदेव महाराज काय मुठीत असेल ओ विश्व भरताच्या, किती मुठीत विश्व असेल. एकच मुद्दा सांगतो, असे कितीतरी आहेत, कितीतरी. माझ्यासारख्या येडपटगिरी गावकराला भरत सांगायला 2-1 महिने लागतील. माझ्यासारख्या येडपटाला तर विद्वान तर वर्ष बोलतील राजा भरतावर. फार शांती ब्रह्म एकनाथ महाराज किती बोललेत भरतावर. पैठणचे मालक राजा भरतावर एवढं बोलले. हा बाबा, त्यांच्या 1-1, 2-2 वया अंतःकरणात ठेवण्यासाठी आपल्याला 5-5 महिने लागतील आकलन होण्यासाठी. इतके प्रचंड विस्तृत विद्वत्ता. आणि सांगितलं, गुरुदेव आपलं सरोवर मशानवत वाटतंय. डोळे भरून आले त्या विद्यार्थ्याचे. का रे? अरे साही तत्वानं परिपूर्ण राजहंस ज्या सरोवरात विलास करतात, क्रीडा करतात, अरे ते मशानवत वाटतंय. गुरुदेव तेच तर तुम्हाला सांगतोय. लक्ष्याला ठाव स्मशानीचं सांगायला. आपला एकही राजहंस नाही. कुठे? एकानं वाघोर लावली आणि ते घेऊन गेला. पर्णकुटीच्या बाहेर साधू आले, मागानं निघत गेले. 50 राजहंस एका जागेवर मृत्युमुखी पडलेले होते. पंख रहित, नुसता शरीराचा सापळा, हाडा मासाचा गोळा, सारी पंख काढून घेतली होती. भरतांचा रथ त्याच रस्त्याने जात होता. राजा भरत खाली उतरले आणि गुरुवर्यांचं दर्शन घेतलं. गुरुदेव प्रणाम. काय करता येते? आमच्या सरोवरातली राजहंस मृत्यू पावलीत. कशानं? कुणीतरी एक शिकारी त्यानं पारधी केली, म्हणजे शिकार केली आणि राजहंसाची पंख काढून नेली आणि हे मृत्युमुखी त्यांची कलेवर त्यांचे पार्थिव इथं पडलेले आहेत. काय भरताची ताकद महाराज, किती मोठी शक्ती. जसं मुक्ताई साहेबांच्या बाबतीत सांगितलं, अरे तुमच्याकडं एकदा समाधी उठल्याच्या नंतर एका प्रेताकडे बघितल्यावर उठून बसतंय. अरे आम्ही ते नुसतं हाड पिळल्यावर कितीतरी उठून बसते. काय ताकद साधूची. पण राजा भरत बघा, किती मोठं टोक भरताचं. भरताने यमधर्मांना आमंत्रित केलं. वेगळा यमधर्म. दक्षिणेचा राजा हा वेगळा. या सर्वांना आमंत्रित करून सांगितलं ही राजहंस मृत्यू पावली. ते म्हणले आता काय करे? एक तर यांना किडे खातील, मुंग्या खात्याल, एखादे हिंस्र पशु उचलून नेतील. राजा भरतानं सांगितलं हे माझ्या प्रांतातल्या एका साधूच्या आश्रमातल्या पवित्र सरोवरातली राजहंस येतं आणि यांना वापस करावं लागतंय. वापस करावं लागतंय. हे बघण्यासाठी इंद्र सुद्धा होता. ऐका परिणाम, ऐका. इंद्राची जयंती नावाची कन्या देण्यात आली एका साधूला. इंद्राची 222 दिवे होते इंद्राच्या गाडीला. आपल्या मंत्र्याला एकच असतो. इंद्राच्या गाडीला 222 दिवे, म्हणजे 33 कोटी देवाचा राजा इंद्र. त्याची जयंती नावाची कन्या देण्यात आली. मृत्यूपत्र हातात आलं. यमधर्मानं येऊन सांगितलं, आई साहेब अमक्या दिवशी मालक जाणार आहेत. फार इंद्रापर्यंत घरानं गेलं.
कारण इंद्रानं भोगावती नावाच्या गंगेचं पाणी टाकून शाही तयार केलेली, त्या शाहीची स्वाक्षरी मुद्रा मारल्याशिवाय, ठसा मारल्याशिवाय, स्टॅम्प दिल्याशिवाय वरून महाराष्ट्रातल्या नव्हे पृथ्वीवरल्या कुठल्याही व्यक्तीला मारण्याचं काम यमधर्म करत नाही. आणि इंद्रानं सांगितलं तुम्ही आमच्या जावायला नेता. यमधर्मानं सांगितलं महाराज आम्ही नेत नाही, मृत्यूचं पत्र आमच्या गुमास्त्याकडे तुमचं आलंय. सई कोणाची? इंद्र म्हणला माझीचे. मग एक करता येतं ना तुम्हाला? हे मृत्यूचे पत्र 10 लाख आहेत ना, सगळ्या पत्राच्या खाली आमच्या जावायचं पत्र घाला. यमधर्मानं सांगितलं तुमच्या जावायचं पत्र बऱ्यापैकी देवाईनं वाचिले आणि अमक्या अमक्या दिवशी तुमचे जावाई जाणार आहेत हे बऱ्यापैकी देवाईनं वाचिले. आणि आता जर आम्ही तुमच्या जावायला वाचिलं तर सगळ्यात देवता म्हणत्याल माझ्या साडूल मारू नको, आमच्या मेहुनील मारू नको, इथूनच सुरू करते ना. हो हो, माझ्या सासूल मारू नको, माझ्या सासऱ्याला मारू नको. आणि उरलं सुरलं उरलंच प्रेम तर मग म्हणतील माईला आणि बापाला मारू नको, उरलं तर बरं का प्रेम. अशी इतकी लोक आम्हाला बेजार करतील, मग आमच्या पदाला काय किंमत आहे? आमच्या काय पदाला किंमत आहे? इंद्र म्हणला मूर्ख आहेस की काय? राजीनामा. कोण घेणारे माणसं मारायचं पद? इतकं चांगलं पद आहे का ते माणसं मारायचं पद महाराज? बरं त्याला का गाडी आहे का, त्याला आल्या आल्या पपई चिरलेली आहे का, सफरचंद आहेत का, केळी येता का, चांगल्या म्हशीच्या दुधाचा चहा आहे हा का, गरम पाणी आबा प्याला. मारी ती जोडी ती तोडी ती कशाची गाडी बसायला आणि काय बसायला हाल्या, त्याला आस्तिक काही जरा जोर अक्कल हाल्याला, तो रेड्या बसायला. आणि यमन राजीनामा दिल्यावर इंद्र म्हणला हे पद तर कोणी घेणारच नाही, मग आपण हे पद द्यायचं कोणाला? इंद्रानं सांगितलं परच दिश मारायचा का 2-4 घंट्यानं आधी मार, पण राजीनामा देऊ नको. दृष्टांत संपला. काय काय भोग तर लांब राहिले बापू, लांब राहिले लांब. 222 पद मंत्री ज्याच्याकडे, एकटाच 222 मंत्र एकट्याच्या डोक्यावर. पण जावाई 1 शकनभर वाचू शकत नाही इंद्र, 1 शकनभर. आणि 50-60 राजहंसाचा थवा मृत्यू पाहून शरीर कुजण्याच्या मार्गावर लागलं होतं, तरी जशाला तसे स्वतःच्या तपावर जिवंत करावा. तपश्चर्या कोणती? तपश्चर्या म्हणजे का त्यानं यज्ञ केले का, भजन केलंय का, त्यानं ग्रंथ वाचिले, त्याची तपश्चर्या एकच होती. आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रजेवर प्रेम करायचं. प्रजेतला एकही माणूस रुष्ट होता कामा नये, असं राजकारण राजा भरताच होतं. म्हणून या देशाला भारत देश नाव त्या भरतामुळे पडलंय. भंगिरेचं ऐकून नाही पडलं, काही तर काही सांगतील. संस्थितो भरताग्रो भय यत् खंडेषु भरतायाम यत् संस्थितो भरताग्राम देशायाम भारतेषु. म्हणून या देशाला भारत देश नाव. बघा 33 कोटी देवाचा राजा इंद्र आणि मृत्यूलोकातला राजा भरत, राजहंस सुद्धा त्याच्या म्हणण्याच्या व्यतिरिक्त मरू देत नाही. इतकी सत्ता ज्याच्या जीवनात आहे त्याचं सुद्धा शरीर ठराविक जागेवर नेऊन स्थापित केलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात Very
काम क्रोध माया काम क्रोध लक्ष्यला ठाव स्मशानीचा जावं लागलं भरताला. तत्वज्ञायानं स्वर्गीय सत्यलोकवासी कैलासवासी गोलोकवासी वैकुंठवासी ज्ञानदेव गोपाळराव लगड दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि ज्ञानदेव लगडांना इहलोकातली यात्रा सोडावं लागली. निरोप दक्षिणेच्या मालकाचा मानावा लागतो. खालच्याचा माना न माना, त्याच्या त्याच्या मनाचा मोठेपणा म्हणा की आडमुठपणा म्हणा की नालायकपणा म्हणा की फुगीरपणा म्हणा की बुजदिलपणा म्हणा खालचा, पण दक्षिणेच्या मालकाचा निरोप मात्र पैशावाल्यालाही मानावा लागतोय, खुर्चीतल्यालाही मानावा लागतोय. त्याच्या खुर्चीचा कोणी विचार करीत नाही, ते तिथंच राहते खुर्ची. ते मग तेथे नचले काही खुर्ची सोडावं लागते आबाईतली. बघा, स्वर्गीय ज्ञानदेव लगडांना त्यांच्या पुण्यस्मरणाकरता तुम्ही इतकी आटाआटी केली. बोला बोलिलं, मला बोलिलं, यांना बोलिलं, हे मागचे गानगंधर्व बोलिले, एवढा मोठा मंडप, साऊंड सिस्टीम किती लावलं किती लावलं किती लावलं किती लावलं. पण तुम्ही 10 रुपयाची तरी गादी पेटून देताना टाकली का? तुम्ही 1 कोटीची टाकली असती, पण शास्त्र आणि वेद पुराण पेटीताना गादी टाकायला नकार देते. आहे तोपर्यंत वाटेल ते केलं असेल, गेल्यावरही तुम्ही वाटेल ते करता, पण नेऊन कुठं झोपिले? काय राजा, कुठं नेऊन निजवलाय तुम्ही? नेवोनी निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. तुमच्यावर विरोध करतोय,
प्रदीपराव आणि विनोदराव हे पुत्र आहेत ना, दोन. मी यांच्यावर विरोध करतोय हा भाग सोडून द्या. मी मेल्यावर सुद्धा माझं कट्ट तुमच्यासारखंच करणार आहे. निसर्गाचा नियम आहे. आपण ज्यांच्यासाठी एवढं करतो त्याला बाहेर कोण काढतंय? काढा काढा म्हणती आसी, झाला बिनहार. काढा काढा म्हणती आसी, झाला बिनहार. काढा काढा म्हणती आसी, झाला बिनहार. काढा काढा म्हणती आसी, झाला कोणी काढत ज्ञानदेवरावांना बाहेर? इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे सगळे जण. ज्याची तुझा गुलती ते पाणी ती आरती, पाणी ती आरती, ही सगळी लोक शेवटच्या वेळेला मोकलून देतात. सांडोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. एक जण म्हणला आमचे 6 पाहुणे मंत्री आहेत, फक्त फोकायला येते. ते 6 नाही, जितके मंत्री तितके तू एक पाहुणे, तरी तू मेल्यावर फोकायला येते. सोडविना राजा देशीचा चौघारी, आम्ही काढतो रे भगीभारी, आम्ही काढतो रे भगीभारी, आम्ही काढतो रे भगीभारी. सोडविना राजा देशीचा चौघारी, आम्ही काढतो रे भगीभारी, आम्ही काढतो हे गिरगावकर लिखिते काय का गांजा कसम लिखितम? देहूतल्या मालकांचं वाक्य. सोडविना राजा देशीचा चौधरी. महाराज मशानात वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी सत्यलोकवासी गोलोकवासी ज्ञानदेव लगडांना मशानात त्यांच्यासाठी ती जागा आरक्षित केली, न्यावंच लागलं. आता काही केल्या चित्राच्या व्यतिरिक्त ते बघायला भेटत नाहीत. आळंदीतल्या मालकांचं एक वाक्य, पुराचा कलेवार कापला करंगा, कापुराचे कलेवार कापला करंगा, देखी नवरे हुंडा पाहावयाची, देखी नवरे हुंडा कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे. सगळ्याच समाधान करतो. आजच्या दिवस मोहरबला आणि आटरून घेतो. आज का दिन तुम्हारे नाम. कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे. हे शरीर कापूर नाही. मगाशी पुरावा दिला, याचा झाला भूमिभार, वजन वाढत नाही, पण याची दुर्गंधी जिवंत माणसांना घातक ठरती. म्हणून घरातली लोक याला काढा म्हणतात. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. लक्ष याला ठाव स्मशानीचा. मशानात नेलं की मग भडाग्नी नावाचा अग्नी, भडाग्नी
मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. सबस्क्राईब करा. एकदा पेटवलं की